नमस्कार. बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं मेंटॉरशिप म्हणजे काय आहे किंवा नेमका हा उपक्रम काय आहे याबद्दल बरेचसे प्रश्न आहेत. ठीक आहे. सो सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आहे की मेंटॉरशिप म्हणजे लेक्चर आहेत का किंवा क्लास आहे का किंवा कुठला विषय शिकवला जाईल का? तर याचा आन्सर आहे नो, नाही. ठीक आहे. मेंटॉरशिपमध्ये कुठल्याच प्रकारचं लेक्चर किंवा विषय शिकवला जात नाही. मेंटॉरशिपमध्ये काय असतं, तर मेंटॉरशिपमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक टार्गेट दिलेलं असतं. त्या टार्गेटला एक वेळेनुसार ते ठरवलं जातं आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तर जो काही अभ्यास असेल, तो अभ्यास तुम्हाला पूर्ण करायचा असतो. ठीक आहे. मग आता नेमका अभ्यास कुठला असतो किंवा काय असतो? तर आता बघा, लक्षात एक गोष्ट काळजीपूर्वक घ्या. अभ्यास कुठला असतो किंवा काय असतो? तर याच्यामध्ये प्रत्येक एक्झामसाठी मेंटॉरशिप वेगळी असते. पण आता येणारी किंवा नेक्स्ट इयरची जी काही ग्रुप सी आहे आणि जी काही पोलीस भरती आहे, बरोबर? तर या दोघींच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण ही मेंटॉरशिप चालू केलेली आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणशाल सर, ग्रुप सी वेगळी, पोलीस भरती वेगळी, मग कसं करायचं? मित्रांनो, जर तुम्ही एकदा सिलेबस बघितला तर मी तर काही बोलायचं मला काम नाही आहे. तुम्ही एकदा सिलेबस बघा, तुम्हाला ऑटोमॅटिकली फरक लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. मग काळजीपूर्वक ऐका आता, की या मेंटॉरशिपच्या टार्गेटमध्ये तुम्हाला आता जे आपण चालू केलेली आहे ही 10 दिवसाची मेंटॉरशिप आहे. बरोबर. या 10 दिवसामध्ये तुम्हाला कसा अभ्यास करायचा किंवा कशा पद्धतीने अभ्यास केला जातो एका मार्गदर्शनाच्या खाली किंवा एखाद्या शिक्षकाच्या अंडरमध्ये किंवा शिक्षक सांगतो त्या पद्धतीने, तर तो फरक तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि जेव्हा तुम्ही हे 10 दिवस त्या सांगितल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे, तर मी तुम्हाला सांगू शकतो की 11व्या दिवस तुमचा जो काही असेल, त्या 11व्या दिवशी तुमचा जो काही आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास हा बाकीच्यांपेक्षा वेगळा असेल. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, की "सर, मी 2 मार्कामुळे राहिलो. सर, माझा पेपरचा तो फोकस होत नाहीये." ठीक आहे. किंवा "सर, माझा अभ्यास व्यवस्थित होत नाहीये." तर याच्यामागचं कारण जे आहे, ते एकच आहे, की तुम्हाला प्रॉपर गाईडन्स नसतं. बिकॉज काय, की प्रत्येक जो कोणी सब्जेक्ट शिकवणारे टीचर्स आहेत, तर प्रत्येक टीचरकडे एवढं प्रत्येकाला लक्ष द्यायला वेळ नाहीये. तुम्हाला आठवत असेल, की ज्या वेळेस तुम्ही ग्राउंड करता, फॉर एक्झाम्पल पोलीस भरतीचे विद्यार्थी, तर तुम्ही ज्यावेळेस ग्राउंड करता, तुमच्याकडनं ग्राउंड करवून घेतलं जातं डेली बेसिसवर, रोजच्या याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणून काय होतं, तुमचं जे काही ग्राउंड आहे, ते ग्राउंडची कॅपॅसिटी किंवा ते ग्राउंडचं परफॉर्मन्स अतिशय बेस्ट असतं. पण विद्यार्थी मार कुठे खातात, तर ते म्हणजे अभ्यासात ते मार खातात. ओके. अभ्यासात ते काय होतात, मार खातात. मग आता यासाठी करायचं काय आहे, तर काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता तुमच्या समोर शेकडेवारी, एक सेकंद, तुमच्या समोर शेकडेवारी, बरोबर? बघा इथून दाखवतो मी तुम्हाला, ही शीट दिसत असला थोडी स्क्रीनवर. तुमच्या समोर शेकडेवारी, टक्केवारी जी काही आहे पर्सेंटेज, ते, त्यानंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, ठीक आहे, त्यानंतर हा पुढचा अभ्यास आहे. सांगतो तुम्हाला कसं करायचं आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे, की या 13, 14, 15 ऑगस्टमध्ये तुम्हाला पर्सेंटेज शेकडेवारी, बरोबर, टक्केवारी जे आपण म्हणतो, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बरोबर. बघा आता कॉलम दिला इथे, इथे वेळ म्हणजे तुम्ही किती वेळ अभ्यास केला ते लिहायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडंसं तुमच्याकडे जे काही बुक असेल मॅथचं किंवा व्हॉटेव्हर पर्सेंटेजच्या रिलेटेड, तुम्हाला ते बुक काय करायचं आहे, समोर घेऊन बसायचं आहे. त्यातला पर्सेंटेज हा टॉपिक साईडला काढायचा आहे. तो टॉपिकचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. तो झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याची एक रिव्हिजन करायची आहे आणि दुसरी रिव्हिजन इथे करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पहिला दिवस अभ्यास केल्यानंतर काय काय प्रॉब्लेम्स आले किंवा तुम्हाला कसं वाटलं नॉर्मल, हे तुम्हाला इन शॉर्ट 2 ते 3 वळी तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. बरं, मग पहिल्या दिवशी भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे का? अजिबात नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त तुमची जी काही पर्सेंटेजची कन्सेप्ट आहे ती तुम्हाला समजून घ्यायची. ठीक आहे. मग 14 ऑगस्टला काय होणार आहे, तर 14 ऑगस्टला हा जो काही तुमचा वेळ असेल, तो वेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि मग रिव्हिजन 1 जे असेल, या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आणि परत हे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदा परत जे तुम्ही नोट्स काढल्या असतील त्याची रिव्हिजन तुम्हाला एकदा इथे करायची आहे. ठीक आहे. मग आला आता 15 ऑगस्टला काय करायचं आहे, तर हे 2 दिवस तुम्ही जी काही रिव्हिजन किंवा जो काही स्टडी केला असेल त्याची परत एकदा रिव्हिजन करायची आहे. ती रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 25 MCQ म्हणजे 25 प्रश्न हे पर्सेंटेजवर सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. मग परत जर समजा तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह केले
आणि तुम्हाला 25 पैकी 20 बरोबर आले, 22 बरोबर आले, याचा तुम्ही थोडेसे राईट ट्रॅकवर आहे. पण जर तुमचा परफॉर्मन्स हा 25 आउट ऑफ किंवा 25 पैकी 12, 11 असा काही असेल, तर तुम्हाला परत एकदा ते कन्सेप्टला जाऊन बघण्याची गरज आहे. ठीक आहे. हा झाला 13, 14, 15 ऑगस्टचा पॅटर्न. नंतर काय करायचं आहे, मग आहे 16 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट, बरोबर. मग सॉरी 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये हा जो काही टॉपिक आहे, या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग या टॉपिकचा अभ्यास तुम्ही कुठून करू शकता, तर रंजन कोळंबे सरांचे तुमच्याकडे बुक्स असतील किंवा तुम्ही जेही बुक वापरत असाल, तुमच्याकडे बरेचसे बुक्स आहेत, त्यामध्ये भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये हे त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, तिथून ते चॅप्टर काय करायचं आहे, पहिल्यांदा ब्लँक रीड करायचं आहे. म्हणजेच ब्लँक इन द सेन्स कसं, की फक्त रीड करायचं आहे, पहिल्यांदा एकदा वाचायचं आहे. दुसऱ्यांदा वाचताना तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जे फॅक्ट्स आहेत किंवा ज्या डेट्स आहेत ते तुम्हाला अंडरलाईन करायचे, म्हणजे आपण ते अंडरलाईन करतो बघा असं प्रत्येक शब्दाला किंवा त्याला तसं. आणि तिसऱ्या मग तुम्हाला काय करायचे आहे, तर तुम्हाला नोट्स बनवायचे आहे. ठीक आहे. तुम्ही नोट्स सेकंडला पण बनवू शकतात, बट शक्यत असलं तर तिसऱ्या वेळेस करा, तो पण तुमच्या डोक्यात कन्सेप्ट चांगली बसून जाते, बरोबर. मग हे जे काही रिव्हिजनचे कॉलम आहेत, या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे, तर रिव्हिजन करायचे आहे. बरं, ज्या नोट्स तुम्ही बनवलेल्या असतील त्या येत्या लक्षात. मग आता बघा, हे 3 दिवस पर्सेंटेज केले, हे 2 दिवस संविधानाचे वैशिष्ट्य केले. मग 19 आणि 20 ऑगस्टला काय करायचं आहे, तर 19 आणि 20 ऑगस्टला तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या रिव्हिजनच्या एक स्लॉटमध्ये हे दोघी रिव्हिजन आणि तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायचे आहेत परत 5. दुसऱ्या रिव्हिजनच्या स्लॉटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परत ती रिव्हिजन पूर्ण करायची. तिसऱ्या स्लॉटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परत ही दोघी विषयांची रिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला करायची आहे आणि परत तुम्हाला काय करायचे आहे, 10 MCQ सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आणि परत या ठिकाणी काही चुकत असेल तर परत तो व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला इथे सुद्धा एकदा त्याची रिव्हिजन करायची आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, 11 ऑगस्टपासून ज्या आजची परवाच्या तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त या पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, मेंटॉरशिप आणि लेक्चर करणं या दोघी गोष्टींमध्ये भरपूर फरक आहे आणि दोघी गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही मेंटॉरशिप किंवा एखाद्या मार्गदर्शनाखाली अशा पॅटर्नमध्ये अभ्यास करतात, तर तुमच्या माइंडला एक प्रॉपर डिसिप्लिनची सवय लागते आणि तो अभ्यास व्यवस्थित हळू होत चालतो. लक्षात घ्या, या पॅटर्नमुळे काय होतं, तुम्ही कोणाला तरी जबाबदार असतात, बरोबर. तुम्हाला कोणतरी विचारत असतं घडी की अभ्यास झाला का, हे केलं का, ते केलं का, या पॅटर्ननुसार होत असतं. ठीक आहे. सो पुढचे हे जे काही दिवस आहे तुम्हाला या पद्धतीने जायचं आहे. तरीसुद्धा याच्यात काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला काय करू शकता, मेसेज करू शकता. ठीक आहे. कायम लक्षात घ्या, जर तुमच्याकडे योग्य ते मार्गदर्शन असेल तर तुम्हाला कुठलीच परीक्षा ही डिफिकल्ट वाटत नाही किंवा डिफिकल्ट जात नाही. एकदा तुम्ही हे 10 दिवसाचा एक्सपिरियन्स एकदम प्रॉपर वेने ज्या पद्धतीने मी सांगितलेलं तुम्हाला आहे तसं तुम्ही काय एकदा करून बघा आणि मग तुम्हाला समजेल की 11व्या दिवशी तुमचा आत्मविश्वास काय सांगतो. ठीक आहे. म्हणजे समजलं तुम्हाला काय काय करायचं आहे, तर शेकडेवारी, नंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, ठीक आहे. आणि तिसरा छोटा टॉपिक त्या ठिकाणी दिलेला आहे, टॉपिक म्हणजे भारतातले राज्य आणि त्यांच्या राजधान्या. ठीक आहे. या एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला या पुढच्या 10 दिवसामध्ये करायच्या आहेत. ओके. आणि तरीसुद्धा नसेल समजत तर कृपया करून मेसेज करा, पण प्रॉपर वेने अभ्यास करा. तुम्हाला लक्षात येईल की नेमका अभ्यास म्हणजे काय असतो. दुसरी गोष्ट, मेंटॉरशिपमध्ये अभ्यास करणं हे प्रत्येकाच्या कॅपॅसिटीमधलं काम नसतं. यासाठी लागतं पेशन्स, करेज आणि काहीतरी करण्याची जिद्द. या 3 गोष्टी जर असल्या तरच मेंटॉरशिपमध्ये अभ्यास करता येतो, डिसिप्लिनमध्ये अभ्यास करता येतो आणि तरच लवकरात लवकर एखादी पोस्ट घेता येते. सो थँक्यू. एकदा सर्व गोष्टी परत ऐका, समजून घ्या आणि त्यानुसार पूर्ण अभ्यास करा. थँक्यू.